दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मुंब्रा पोलीस स्टेशन NDPS पथकाची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. MD अंमली पदार्थ विक्री करणारे आंतरराज्य रॅकेट उघड करून एकूण 27,21,77,750 रुपये किमतीचा 13 किलो 629 ग्रॅम वजनाचा मोफेड्रीन MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार आणि जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बिलाल हॉस्पिटल जवळ करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी बासू उमरउद्दीन सय्यद याच्या ताब्यात 23 ग्रॅम वजनाचा मोफेडिन MD पदार्थ मिळून आल्याने आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच लागलीच तपासाची सूत्रे फिरवून मध्य प्रदेश येथून MD अंमली पदार्थ विक्री करता 2 इसम मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती घेत या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी रामसिंग अमरसिंग गुज्जर कैलास चमुलालची बलई यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम वजनाचा 7,30,57,750 रुपये किमतीचा मोफेड्रीन MD जप्त करण्यात आला आहे. तसेच पुढे पथकाने रतलाम मध्य प्रदेश येथे जाऊन केलेल्या कारवाईत आरोपी मनोहरलाल रंगलाल गुर्जर व राजू उर्फ रियाज मोहम्मद सुलतान मोहम्मद मरसुरी यांनाही शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 9 किलो 956 ग्रॅम वजनाचा 19,91,20,00,000 रुपये किमतीचा मोफेड्रीन MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून नमूद आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनने एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांनी त्यांची जी नार्कोटिक्सची टीम आहे त्याचे अधिकारी यांनी सिनियर PI शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक MD ची केस केलेली आहे. याच्यामध्ये 13 किलो 629 ग्रॅम MD त्यांनी जप्त केलेली आहे. त्याचं व्हॅल्युएशन आताच्या मार्केटमध्ये सध्या 27,21,77,000 आसपास आहे. आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे 46/2026 NDPS चे कलम 8 क 22 ब आणि 29 प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर ह्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला NDPSच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की बिलाल हॉस्पिटल आहे मुंब्र्यात Y जंक्शनच्या जवळ, तिथं कोणी MD विकायला येत आहे. त्या गोपनीय माहितीच्या आधाराने त्यांनी तिथून बासू सय्यद म्हणून मुंब्र्याचा रहिवासी आहे त्याला अटक केली आणि त्याच्याकडे सुरुवातीला 23.5 ग्रॅम वजनाचं MD मिळालं. त्याच्यानंतर त्याला इंट्रॉगेशन केल्यानंतर तो म्हटला हा माल मध्य प्रदेशमधून येतोय आणि परत एक खेप त्याची येणार आहे. तर त्यासाठी ट्रॅप लावला गेला आणि त्यामध्ये रामसिंग गुजर आणि कैलास बलई हे 2 आरोपी मध्य प्रदेशचे आले होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम MD जप्त केलेली आहे. हा MDचा जो सोर्स आहे तो रतलाम जिल्हा मध्य प्रदेशचा आहे, म्हणून आपण तिकडे टीम पाठवली होती यांच्या इंट्रोगेशन नंतर आणि तिथेही आपल्याला 2 आरोपी मिळालेले आहेत. दरम्यान मुंब्रा पोलीस स्टेशन येथे 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 27,21,77,750 रुपये किमतीचा मोफेड्रीन MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. मुंब्रा पोलीस स्टेशन NDPS पथकाने अंमली पदार्थ विरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवत ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस स्टेशन स्तरावर आजपर्यंतची सर्वात मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दरम्यान हे आरोपी मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन येत असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून आरोपी ठाणे परिसरात अंमली पदार्थांची विक्री करत होते. प्रवीण गोतिसे, दक्ष न्यूज, मुंब्रा.